तर या तेलाच्या डब्यापासून आज आपण बनवलं बार्बेक्यूचा सेट. तर माझी रील आता सेव्ह करून घ्या, कारण आपणच बनवणार आहे चिकन तंदूर. सर्वात आधी तर तेलाचा डबा असा कापून घ्यायचा आणि त्याच्या साईडची जाळी पण कापून घ्यायची. बार्बेक्यूचा सेटअप झाल्यानंतर चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं. सर्वात आधी टाकायचं मीठ, त्यानंतर टाकायची हळद, मग यामध्ये टाकायचा चिकन तंदूर मसाला आणि ते टाकल्यानंतर टाकायचा घरकुलचा मटन मसाला. 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची, कारण एकदम मस्त मध्ये अशी चव येते बघा. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकून त्यानंतर टाकायचे 3 ते 4 चमचे दही टाकल्यानंतर त्याला चांगला असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर मित्रांनो फूड कलर टाकायचा असेल तर एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही टाका नाही तर नका टाकू, चव तर एकदम सेमच आहे ना. सर्वात महत्वाचं आणि कठीण काम म्हणजे कोळसा पेटवणं. कोळसा पेटवून झाल्यानंतर त्या जाळीला थोडं बटर लावायचं आणि एक पीस ठेवून द्यायचं. 20 ते 25 मिनिटं मित्रांनो या चिकनला चांगलं कोळशावर शिजून द्यायचं. मग त्यावर थोडंसं बटर लावून त्याला पण पलटी करून टाकायचं. मित्रांनो जास्त आग लावायचं नाही, तर चिकन करपून जातं. मग थोड्या वेळ काढल्यानंतर असं होतंय ज्युसी आणि टेस्टी चिकन. तर मित्रांनो एकच नंबर लागत होतं, पण अशाच चांगल्या रेसिपीसाठी मला फॉलो करून घ्या.